तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक 1 वर माननीय देवेंद्र फडणवीस जी असतील। कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जनजनामध्ये आहे। आणि एक दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण, त्यामुळे सर्वात टॉपवर 1 नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील। खरं तर उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे, कोणी सभा घ्यायला तयार नाही, त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही। उद्धव ठाकरेंना ही माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत। 18 खासदार मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या वेळी 2019ला निवडून आले। यावेळी शरद पवारशी सोबत आणि काँग्रेस सोबत बसून उद्धव ठाकरेंनी आपला जनाधार संपवला। 18 खासदाराचा नंबर उद्धव ठाकरेंचा दिसणारच नाही आणि त्यामुळं त्यांना भीती वाटू लागली। निवडणुकीमध्ये विकासाचे वचननामे हे जनतेसमोर न मांडता ज्या गोष्टी निरर्थक आहे, महाराष्ट्राच्या जनतेला त्या गोष्टीची गरजच नाही आहे की महाराष्ट्राच्या जनता ज्या गोष्टी अपेक्षित करत नाही आहे, हे झालं ते झालं टोमणे मारणं। खरं तर कोणी या बाबीला लक्ष देत नाही। जनतेला विकास पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुरांना काम पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुराला शेतकऱ्यांना भाव पाहिजे आहे, सोयाबीन कापसाचे प्रश्न सुटले पाहिजे, धानाचे प्रश्न सुटले पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे। जाणता राजे कृषी मंत्री असताना शरद पवारजी ना हमी भाव मिळायचा, ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळायचा, ना शेतकऱ्यांना कधी वीज मिळायची, ना शेतकऱ्यांना कधी सोलर पंप मिळायचे। शरद पवारजी कृषी मंत्री असताना हा महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर ॲग्रिकल्चरमध्ये गेला होता। मोदीजींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं केलं आणि म्हणून आज शेतकरी किमान अशाही परिस्थितीमध्ये अतिवृष्टी आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी हा त्या ठिकाणी मजबूत आहे। पण शरद पवारजी आता गोष्टी करता शेतकऱ्याच्या। आपण कृषी मंत्री म्हणून त्या काळामध्ये तुमचा इतिहास जरा पाहिला पूर्वाश्रमीचा, सर्वात जास्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय कोणी केले असतील तर शरद पवारजी आपण केले आहेत। आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचा पुळका आपण दाखवू नका। मोदीजीची गॅरंटी आहे शेतकऱ्यांना मजबूत करण्याची। सर, मोदींना पुन्हा गुजरातमध्ये वापस पाठवू अशा प्रकारे हल्लाबोल उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे, त्यांना आदित्यना मुख्यमंत्री करायचा आहे आणि देवेंद्रच्या तोंडात ते टाकू पाहतात आहे। त्यांनाही माहिती आता माझ्या घरातलं कोणी मंत्री होऊ शकत नाही आयुष्यभर। ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्री पद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्री केलं, शिवसैनिकाला सोडून एक शिवसैनिक ॲडजस्ट झाला असता, एक शिवसैनिकाला कार्यकर्त्याला मोठं करता आलं असतं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर मुलाला मंत्री केलं। आणि उद्धव ठाकरेचा काळ तर माहीत आहे, 2.5 वर्ष खिशात पेन नसताना मुख्यमंत्री, 2.5 वर्ष 2दा विधानमंडळात आलेला मुख्यमंत्री, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना 2च तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री, असा कार्यकाळ ह्या 14 कोटी जनतेनं पाहिला आहे। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी केली किंवा इतिहास बघितला तर पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे। उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागतायत, मानसिक स्थिती ढासळल्यासारखे वागतायत। मला वाटतं त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे। परिवाराने त्याची दखल घेतली पाहिजे। या मानसिकतेत ते का आले, इतके त्या ठिकाणी बेजार का झाले? मोदीजींची सुनामी आली आहे महाराष्ट्रात। ही सुनामी महाविकास आघाडीला वादळासारखी सुनामी
हे महाविकास आघाडीचे जेवढे झाडाचे पत्ते आहे हे त्या ठिकाणी उडल्याशिवाय राहत नाही. मोदींची सुनामी महाराष्ट्रात आहे. मोदीचं वादळ आहे, सुप्त वादळ आहे. महाविकास आघाडी हरण्याच्या मूडमध्ये गेली आहे. म्हणून उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी हे संताजी धनासारखे दिसत आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की देवेंद्र फडणवीस सांगितले होते की आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करणार आणि मी केंद्रामध्ये अर्थमंत्री बनणार असं देखील त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे काही बोलायला शिल्लक नसल्यामुळं 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात काय केलं हे जनतेसमोर मांडण्याचा वेळ असल्यामुळं ते न मांडता निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जे काम झालं आहे जनतेसमोर काय सांगणार. मग असे काही काही शोधून काढायच्या युक्त्या देवेंद्रजीला त्या ठिकाणी त्यांना कधी अमितभाईला, कधी देवेंद्रजींना, कधी मोदीजींना काय गरज आहे. आदित्य ठाकरेंना कधी कोणी मुख्यमंत्री केलं नसतं, मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कोणी. काय लायकी आहे. कुठल्या पंचायत ते पार्लमेंटपर्यंत त्यांनी काम केलं आहे. कधी रेशन कार्ड काढलं आहे, कधी आधार कार्ड काढलं आहे कुणाचं. एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ॲक्सिडेंटनी. पण काय लायकी आहे. मुख्यमंत्री पदाची लायकी आहे. आणि कोण शब्द देईल त्यांना. खरं तर या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसारखा लायक मुख्यमंत्री आहे, देवेंद्र फडणवीस सारखे लायक या महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं जेव्हा विकासावर बोलता येत नाही, जेव्हा जनतेला कन्व्हिन्स करून मतं घेता येत नाही, तेव्हा जनतेला कन्फ्यूज करून तो दिवस काढायचा आणि त्याला कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं तेवढंच वाचायचं आणि मीडियाने दिवसभर चालवायचं हाच उपक्रम आहे. या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाबद्दलचा कुठलाही अजेंडा महाविकास आघाडीकडे नाही. मी सांगितलं ना, उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नाही. महाराष्ट्रात त्यांच्या सभा घ्यायला कोणी तयार नाही. त्यांची लोकप्रियता अत्यंत ढासळलेली आहे. त्या ठिकाणी म्हणून ते या मानसिकतेमध्ये आले आहे काहीतरी टीव्हीवर न्यूज चालावी आणि मीडियाने ते न्यूज चालवावी म्हणून ते नरेटिव्ह सेट करतात. आता लोक कंटाळले आहे. लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे आहे. शेतकरी शेतमजुरांना त्या ठिकाणी पुढे नेण्याची भूमिका पाहिजे आहे. बेरोजगारांना काम असलं पाहिजे. या भूमिकेतनं महाराष्ट्र समोर जातो आहे. विकसित महाराष्ट्र, विकसित भारताकरता लोकांचा कल गेलेला आहे आणि म्हणून लोक मोदींच्या मागे उभे आहेत. काहीतरी युक्त्या करून मीडियाचा स्पेस घेणे आणि जनतेला कन्फ्यूज करणे असा हा पूर्ण उठाठेव आहे. अजित पवार म्हणाले की 2019च्या निकालानंतर अमित शहा आणि शरद पवारांची भेट झालेली होती एका उद्योगपतींकडे आणि त्यानंतर मात्र मुंबईला गेल्यावर त्यांनी शब्द पलटवला. आता त्याबद्दलचं अजितदादांनी सांगितल्यानंतर मी त्यावर योग्य काही आता वारंवार त्या विषयावर महाराष्ट्राच्या जनतेला विकास पाहिजे आहे. रस्ते, वीज, पाणी, शेतकरी, शेतमजूर, मागासवर्गीय सर्व लोकांना न्याय पाहिजे आहे. याकरता आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे यांना वंशवाद होणार आहे का? उद्धव ठाकरे यांना वंशवाद होणार आहे का? भोवलाच आहे. आदित्यना मंत्री केलं, स्वतः मुख्यमंत्री झाले, 50 आमदार निघून गेले. हे तर हा तर नालायकपणाचा कळस आहे की तुमचे 50 आमदार निघून जातात, तुमचे 13 खासदार निघून जातात. हा तर अति नालायकपणाचा कळस आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन केलं पाहिजे. मी मुख्यमंत्री, मुलगा मंत्री आणि दोघंही भेटायला तयार नाही शिवसैनिकांना आणि म्हणून 50 आमदार निघून गेले. कोण ऐकेल शिवसैनिकाच्या भावना? कोण ऐकेल हृदयातल्या भावना? कोणीच तयार नव्हतं. काही ॲक्सेस नाही आहे. नेतृत्वाचा ॲक्सेस जिथं संपतो तिथं पक्ष संपल्याशिवाय राहत नाही. म्हणून उद्धव ठाकरेला हे दिवस आले. प्रकाश आंबेडकर नांदेडच्या सभेत बोलले की निवडणुका संपल्यानंतर 2 महिन्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसणारच नाही. काहीतरी नरेटिव्ह सेट करतात. आमच्या यापूर्वीच्या सर्व नेतृत्वाने जाहीर केलं आहे एकनाथ शिंदेजीच मुख्यमंत्री राहणार आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकरजींना निवडणुकीत प्रचाराकरता काही गोष्टी बोलाव्या लागतात म्हणून ते बोलतात. सर, रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजप प्रचारापासून दूर ठेवता अशी चर्चा सुरू झाली कारण त्यांचे चुलत भाऊ धैर्यशील जे आहेत ते महाविकास आघाडीकडून आणि त्यांचा परिवार महाविकास आघाडीचा प्रचार करत असतात. मी स्वतः रणजितसिंह मोहिते पाटलाशी बोललो आहे, देवेंद्रजी बोलले आहे, आमचे उमेदवार बोलत आहेत. त्यामुळं ही अफवा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील